सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री associated by सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी पूनम। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपले स्वागत। पवित्र देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये। लहान बहीण चिडवते म्हणून अल्पवयीन भावानेच आपल्या बहिणीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। बंद घरात शाळकरी मुलीचा मृतदेह आढळल्याने वसई विरारमध्ये एकच खळबळ उडाली होती। पेल्हार पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। महत्त्वाचे म्हणजे ही घटना वडिलांनी माहिती असूनही त्यांनी ही माहिती लपवली। आपल्या पोटच्या मुलीचा मृतदेह बाजूच्या घरात टाकल्याची माहिती समोर आली आहे। सध्या अल्पवयीन मुलगा फरार असून बापाला पोलिसांनी अटक केली आहे। मुंबई पोलिसांच्या बनावट वेबसाईट प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळासारखे दिसणारे हुबेहूब संकेतस्थळ सायबर गुन्हेगारांनी बनवलं होतं। ट्विटरवरून करण्यात आलेल्या तक्रारीवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। मुंबई पोलिसांकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराला त्याची ओळख अपलोड करण्यासाठी सायबर गुन्हेगारांना तगादा लावला होता, अन्यथा पुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती। तक्रारदाराने चौकशी केली असता वेबसाईट बनावट असल्याचं उघड झालं आहे। नांदेड जिल्ह्यात झालेल्या एका अपघातात 45 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या कंधार येथील सभेसाठी चौंडी तालुक्यातील स्वयंसेवकाची यादी आणि गावातून जमा झालेली देणगी घेऊन हा युवक कंधारकडे निघाला होता। याच वेळी समोरून येणाऱ्या मोटारसायकलची समोरासमोर जोराची धडक झाली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला। बालाजी नारायण जाधव असे हे मृत युवकाचे नाव आहे। जालना जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली असून बापानेच पोटच्या 12 वर्षीय मुलीवर अत्याचार केला आहे। या संतापजनक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध बाललैंगिक अत्याचार व अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर पोलिसांनी नराधम बापाला अटक देखील केली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण पूर्वेतील विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या प्रांगणात आज करण्यात आला आहे। यावेळी भारत सरकार सहसचिव बसंत गर्ग, कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड, केडीएमचे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नागरिकांसाठी प्रभाग कार्यालयाच्या प्रांगणात आयुष्यमान भारत डिजिटल हेल्थ कार्ड, राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम, उजाला योजना, आरोग्य तपासणी इतर विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते। सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातमी। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इंग्रजी नामफलक काढून मराठी अक्षरात लावण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार राज्यातील दुकानदारांनी आपल्या दुकानावर इंग्रजी अक्षरात नामफलक लावले आहेत, ते काढून मराठी अक्षरात पाट्या लावावेत। यासाठी आता जिल्हा कामगार अधिकारी आणि त्यांची टीम जिल्ह्यातील सर्व इंग्रजी पाट्या लावलेल्या दुकानदारांना नोटीस देत आहे। जर दुकानांवरील पाट्या मराठीत लावल्या नाही तर धडक कारवाई करण्यात येईल असा नोटीसही बजावण्यात आला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कल्याण पश्चिमेच्या श्री कॉम्प्लेक्स चौकात दादर येथील चैत्यभूमीची प्रतिकृती साकारली जाणार आहे। कल्याण पश्चिम येथील आमदार विश्वनाथ भोईर यांच्या सौजन्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे। या चैत्यभूमीच्या हुबेहूब प्रतिकृतीच्या माध्यमातून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जात आहे। सगळ्यांनी पाठीमागच्या निर्णयाचा सन्मान केला आहे, परंतु आम्ही आमच्या हक्काचं ओबीसी मधील आरक्षण मागतोय। मराठा म्हणून आरक्षण टिकणार नाही, त्यामुळे मराठाहून आरक्षण चालणार नाही। मराठा आणि कुणबी एकच आहेत अशा नोंदी सापडल्याही आहेत। आम्हाला आरक्षण सरसकटच पाहिजे आणि ओबीसी मधूनच घेणार, त्यावर आम्ही ठाम आहोत असं मत मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे। गेल्या महिन्यातील 26 नोव्हेंबर रोजी रविवारी झालेल्या गारपीट आणि वादळी वाऱ्याचा मुसळधार पावसाने नाशिक जिल्ह्यातील द्राक्षाचे पीक उद्ध्वस्त झाल्याने नाशिकच्या चांदवड तालुक्यातील लासलगाव जवळील वाकी खुर्द येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी रामनाथ कोंडाजी जगताप या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने 3 एकरवरील संपूर्ण द्राक्ष बागेचे नुकसान झाले। आतापर्यंत या द्राक्ष बागेवर 8 ते 9 लाख रुपयांचा केलेला खर्च गारपिटीमुळे वाया गेला आहे। आता कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी द्राक्ष बाग तोडून या शेतातील पारंपरिक कांदा पीक घेणार असल्याचं हा तरुण शेतकरी रामनाथ जगताप यांनी सांगितलं आहे।
महाराष्ट्रातील आरोग्य सेवेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आक्रमक झाले असून आरोग्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून कारवाई करावी, अन्यथा गौप्यस्फोट करण्याचा इशारा दिला आहे। यावर आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी त्यांचा गौप्यस्फोट म्हणजे लवंगी फटाक्याचाही स्फोट होत नाही असे म्हणत संजय राऊत यांना पुरावे सादर करण्याचे आवाहन देत त्यांच्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे। सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथे थांबत, मात्र तुम्ही पाहत राहा 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।